अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात 4/11/2015 पर्यंत जवळपास 55 ग्रामपंचायतीमध्ये मजुरांचे पेमेंट मिळाले नव्हते. माझ्याकडे पुरावा आहे. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात असं म्हटलं आहे की सगळ्यांचे पेमेंट झालेले आहे. लेटेस्ट मी तिथल्या पंचायत समितीच्या सभापतीकडून माहिती घेतली. त्यांनी मला अजूनही सांगितलं की मोहाडी तालुक्यातल्या 65 मजुरांचे अजूनही पेमेंट झालेले नाही. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे, त्या अनुषंगानं ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली त्याच्यावर कारवाई करणार का? दुसरा प्रश्न आहे, प्रशासकीय यंत्रणेने किती वेळा या संबंधात पाठपुरावा केला याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल का? तिसरा प्रश्न आहे की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये पोस्टाचे खाते आहेत आणि पोस्टामध्ये पैसे जमा होऊनही 4-4, 5-5 महिने पोस्टातून पैसे वाटप केले जात नाही, त्याची चौकशी करून कारवाई होईल का? आणि चौथा प्रश्न आहे शासकीय अधिकाऱ्यावर शासकीय धोरणानुसार यापुढे मजुरांचे आणि मोहाडी माननीय सदस्यांच्या मजुरांचे पेमेंट एक आपला व्यवहार आहे आणि एक आधार कार्डवर नसलेला व्यवहार, ज्यामधून मजुरांनी आधार कार्डवर नोंदणी केलेली आहे, आधार कार्डवर त्यांचा अकाउंट नंबर जोडलेला आहे. त्यांच्या बँकेच्या बाबतीतला तपशील पूर्ण न झाल्यामुळे तिथे उशीर लागलेला. आज आपण जी माहिती सन्माननीय सदस्यांनी सांगितली, पंचायत समितीकडे घेतली, ती खरी आहे. पण आज ही जी पेंडन्सी होती ही खूप मोठ्या प्रमाणात होती. आता केवळ या पूर्ण याच्यामध्ये 396 ट्रान्झॅक्शन पेंडिंग आहे, बाकी सर्व पूर्ण झाले आहेत. त्याच्या तांत्रिक बाबीची पूर्तता करून ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यात येतील. तांत्रिक अडचणीमुळे हे पेमेंट पूर्ण झाले नाही अध्यक्ष महोदय. आणि आता याच्या बाबतीत सुसूत्रता आणण्यासाठी परवाच रोजगार हमीच्या कमिशनरकडे आमची मीटिंग झाली आणि ही सुसूत्रता आणण्यासाठी कसं आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ही सुसूत्रता आणू याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच एखादं सॉफ्टवेअर याच्यामध्ये आम्ही निर्माण करून त्या पेमेंटमध्ये जास्तीत जास्त एक साधेपणा आणि सोपेपणा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण हे जे आहे आता जे सभापती सन्माननीय सदस्य सांगतायत त्याच्यामध्ये फक्त काही मजुरांचे पेमेंट शिल्लक आहे ते, कारण त्यांनी आधार कार्ड बेस त्यांचं पब्लिक फायनान्स सिस्टीम मध्ये नाव नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बँकांचं नाव त्यांच्या अकाउंटला नसल्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे. ती पण लगेच अध्यक्ष महोदय,